चला वेलकम एव्हरीवन. वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. एक महत्वाचं सेशन आहे. या सेशन मध्ये आपण एक टॉपिक डिस्कस करूया. तो टॉपिक म्हणजे 2024 राज्यसेवा पूर्वसाठी भूगोल या विषयाची तयारी म्हणा किंवा आता गेल्या किंवा पुढच्या 3 महिन्यामध्ये तुम्ही रिव्हिजन कशी करू शकता. तर या संपूर्ण विषय आपण म्हणजे डिस्कशन करणार आहोत की भूगोल विषयाची रिव्हिजन पुढच्या 3 महिन्यांमध्ये किंवा जो काही टाइम तुम्ही या व्हिडिओ ज्यावेळेस पाहताय तिथून राहिला असेल तर तिथून पुढे तुम्ही भूगोल विषयाची तयारी कशी करू शकता, कोणते टॉपिक करायला पाहिजेत जे आपण प्रायोरिटीने केलेच पाहिजेत राज्यसेवा पूर्वसाठी. तो हे सगळं डिस्कशन आपण या सेशन मध्ये करणार आहोत. सुरुवातीला काही बेसिक इन्फॉर्मेशन देऊयात आणि यानंतर लगेच सेशनला सुरुवात करूया. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण 2024 आणि 25 साठी एक नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. या बॅच मध्ये आपण 300 पेक्षा जास्त नोट्स, 500 पेक्षा जास्त मॉक टेस्ट, व्हिडिओ कोर्सेस, लाईव्ह क्लासेस आणि याही व्यतिरिक्त प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि एमपीएससी मेंटॉरशिप प्रोग्राम या दोन गोष्टी एक्स्ट्रा देतोय. जर तुम्हाला कोणत्याही बॅच मध्ये किंवा या बॅच मध्ये किंवा इतर कोणत्याही बॅचेस मध्ये एनरोलमेंट करायची असेल तर तुम्ही आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत. तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅचेस वरती मिळून जाईल. आता एक महत्वाचा सेल चालू आहे आणि या सेल अंतर्गत जर तुम्ही एनरोलमेंट केली तर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. यासोबत या फाउंडेशनल बॅच सोबत म्हणजे 2024 आणि 25 साठी ही बॅच, पण या बॅचच्या बरोबर आपण अनेक बॅचेस लॉन्च केल्या. जसं की जर तुम्ही फक्त कंबाईन करत असाल 2024 मध्ये तर कंबाईन साठी आपण एक सेपरेट बॅच लॉन्च केली आहे. तुम्ही ही बॅच कंबाईन साठी जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व या एक्झाम साठी जर तुम्ही फक्त क्रॅश कोर्स तुम्हाला हवा असेल आणि पुढच्या 3 महिन्यामध्ये एक स्ट्रक्चर्ड वेने तुम्हाला रिव्हिजन करायची असेल तर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स जॉईन करू शकता. क्रॅश कोर्स जॉईन करण्यासाठी देखील आपला कोड यूज करा. तुम्हाला जास्तीत जास्त या क्रॅश कोर्स वरती डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. चला बाकी टेलिग्रामला नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. आपण सुरुवात करूया आपल्या सेशनला सर्वात पहिल्या मुद्द्यापासून की भूगोल विषयाचं राज्यसेवा पूर्वसाठी महत्व काय आहे आणि त्याचं वेटेज काय आहे किंवा त्याला मार्क मिळतात का. बरोबर. सो सर्वात पहिले आपण भूगोल विषयाचं महत्व पाहूयात. भूगोल विषयाचं महत्व बघा, जर आपण राज्यसेवा प्रिलिम मध्ये जर आपण काही विषय पाहिले जसे की भूगोल आहे, इतिहास आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमी आहे, करंट अफेअर आहे, सायन्स आहे. बरोबर. तर या विषयांमध्ये काही विषय असे आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळवावेच लागतात आणि काही विषय असे आहेत जे तुम्हाला एक्स्ट्रा एज मिळवून देतात. बघा हा फरक समजून घ्या आणि हे सर्वांसाठी लागू होतं. लक्षात ठेवा. क्वचित काही विद्यार्थी असतील ज्यांना काही विषय म्हणजे आपण म्हणतो ना की भूगोल अवघड जात असेल. भूगोल हा सोपा विषय आहे. त्यामुळे भूगोल हा जो विषय आहे हा त्या कॅटेगरीमध्ये मोडतो ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळवावेच लागतात. ओके. म्हणजे मार्क मिळतात देखील. जसं पॉलिटी आहे, जिओग्राफी आहे, हे जे विषय आहेत हे तुम्हाला मार्क देतात. इथं मार्क घेऊन म्हणजे 15 पैकी ओके किती प्रश्न येतात? 15 प्रश्न येतात. 15 पैकी तुम्हाला जवळपास 13-14 प्रश्न बरोबर आणायचेच आहेत. ओके. पॉलिटी असेल किंवा जिओग्राफी असेल. आता आपण भूगोलाविषयी बोलतोय म्हणून भूगोलाविषयी सांगतो की भूगोल विषयामध्ये 15 पैकी तुम्हाला 12, 13, 14, 15 पण प्रश्न बरोबर येऊ शकतात. तेवढे जर प्रश्न बरोबर आले तर जसं सायन्स आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमी आहे, करंट अफेअर आहे, हे विषय थोडेसे अनप्रिडिक्टेबल आहेत. बरोबर. त्यात पण आपण सायन्स, हिस्ट्री आणि करंट अफेअरला जर पाहिलं इथं तुम्हाला एज मिळू शकते. जेवढा तुमचा जास्त अभ्यास असेल, जेवढा तुमचा एक्झाम ओरिएंटेड अभ्यास असेल तेवढी तुम्ही एज त्या विषयांमध्ये मिळवू शकता. भूगोल विषयामध्ये एज म्हणजे मिळवता येते का? ती येते, परंतु खूप कमी चान्स राहतो. कारण इथं बेसिक जे मार्क आहेत ना तुम्हाला 15 पैकी 12, 13, 14 प्रश्न बरोबर आणावेच लागतात आणि त्या विषयांमध्ये तुम्हाला लीड घ्यावी लागते. सो या विषयाला तुम्हाला कोणत्या अँगलने पाहायचंय की 15 पैकी आपल्याला 12 प्लस क्वेश्चन्स हे बरोबर आणायचेच आहेत. ओके. हे लक्षात ठेवा. इथं तुम्ही एज मिळवण्यासाठी ट्राय नाही करणार. हे तुमचं बेसिक रिक्वायरमेंट आहे. आपण म्हणतो ना की गाडी चालवायची असेल तर तुम्हाला गाडीमध्ये पेट्रोल भरावंच लागेल. बरोबर. तसा हा भूगोल विषय आहे, पॉलिटी आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळवावेच लागतील प्रिलिम्स मध्ये आणि यानंतर तुम्ही काय करू शकता, बाकी विषयांमध्ये तुम्ही एक्स्ट्रा एज घेऊ शकता. रिझन हे आहे की या विषयांमध्ये सर्वांना एक समान मार्क जे म्हणून पातळी जी आहे ती समान राहते मार्क मिळवण्याची किंवा मार्क पडण्याची. पण जी एक्स्ट्रा एज मिळते ना परीक्षेमध्ये, समजा 108 हा कट ऑफ लागला आपला राज्यसेवेचा मागच्या वर्षी. बरोबर. 100 पर्यंत अनेक विद्यार्थी आहेत, 105 पर्यंत आहेत, काही 110 आहेत, 112 मार्क आहेत. जे 110च्या पुढे आहेत ना त्यांची एज ही कोणत्या विषयांमध्ये राहते, ते वरचे जे 5-6 मार्क राहतात बरोबर एक्स्ट्रा, सायन्स असेल, करंट अफेअर्स असेल, बरोबर, हिस्ट्री असेल, या विषयांमध्ये ती एज मिळवता येते. कारण तिथं समसमान मार्क पडत नाहीत. जेवढा तुमचा अभ्यास चांगला तेवढं काय होतं
त्या विषयांमध्ये मार्क जे आहेत ते मिळतात. तर लक्षात ठेवा हा पहिला मुद्दा की भूगोल विषयामध्ये म्हणजे भूगोल विषयामध्ये मार्क आहेत ते मिळवायचेच आहेत. यानंतर पुढचा मुद्दा, मग सर भूगोल विषयाचे महत्वाचे असे काही टॉपिक सांगा ज्यासाठी आपण हे लेक्चर पाहताय आणि या टॉपिकचा अभ्यास आपण करू शकतो, रिव्हिजन करू शकतो. लास्ट वीक मध्ये म्हणजे हे लेक्चर ज्यावेळेस मी घेतो त्याच्या एक आठवडा अगोदर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 पासून ते राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 पर्यंत 5 वर्षांच्या पूर्व परीक्षेचं जॉग्राफीचे अनालिसिस आपण युट्यूबला केलेले आहे. तुम्ही लगेच ते पाहू शकता, लाईव्ह सेक्शन मध्ये ते रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत. तुम्ही एकदा ते चेक करा. तिथं मी हे खूप डिटेलमध्ये सगळे पॉईंट सांगितलेले आहेत, पण आता ते सगळे समराईज करून या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करतोय. पण तुम्ही ते पण लेक्चर पहा, महत्वाचे आहेत. सर्वात पहिलं आपण बघा त्या 5 लेक्चरमध्ये नोटीस केलं, गेल्या 5 प्रिलिम्स मध्ये हा जो टॉपिक आहे ना भारताचा भूगोल, आणि त्यात पण कोणता काही विचारत नाही. लक्षात ठेवा भारताच्या भूगोलामध्ये प्राकृतिक वैशिष्ट्यांवरती खूप फोकस आहे. जसं की भारताचा आपण जर म्हणजे विचार केला तर दख्खनच्या पठाराची निर्मिती विचारली होती, हिमालयाचा प्रश्न येतोय, बरोबर. हे समजून घ्या. प्राकृतिक वैशिष्ट्ये जी आहेत भारताची त्याला लिंक करून प्रश्न आयोग तुम्हाला विचारतंय, बरोबर. यानंतर पुढचा पॉइंट आहे हवामानशास्त्र आणि वारे. हा फिक्स येणारा टॉपिक आहे परीक्षेमध्ये राज्यसेवेला. बरं, हा टॉपिक जेवढा लहान दिसतोय ना तितकाच मोठा आहे, लक्षात ठेवा जर आपण त्याला डिकोड केला तर. कारण वाऱ्यांचे 3 प्रकार असतात. सर्वात पहिले आपण पाहतो ग्रहीय वारे, यानंतर आपण पाहतो हंगामी वारे, सांगतो मी तुम्हाला प्रश्न कुठे येतोय, आणि तिसरं म्हणजे आपण ज्याला म्हणतो स्थानिक वारे. ओके, म्हणजे हे प्रायमरी विंड्स आहेत, प्रायमरी विंड, सेकंडरी विंड आणि टर्शरी विंड्स. ग्रहीय वाऱ्यांमध्ये प्रश्न बघा 3 पॉइंट तुम्ही ऐकले असतील. एक म्हणजे व्यापारी वारे, एक म्हणजे पश्चिमी वारे, आणि एक म्हणजे ध्रुवीय वारे. यातल्या व्यापारी वाऱ्यांवरती भरपूर वेळा प्रश्न आलाय, बरोबर. यानंतर हंगामी वाऱ्यांवरती प्रश्न येतो का, तर फिक्स असतो. मग कोणता प्रश्न असतो, मान्सून. तुम्ही जर नोटीस केलं असेल 2023 ला 2 प्रश्न मान्सून वरती आले होते, एकदा चेक करा, बरोबर. आणि तो पण परतीच्या पावसावरती म्हणजे रिट्रीटिंग मान्सून वरती जी कन्सेप्ट आहे त्यावरती 2 प्रश्न आले होते. फक्त आत्ताच नाही, मागेही आलेत. मान्सूनसाठी आवश्यक असणारे घटक कोणते, मान्सूनचे परिणाम काय होतात, मान्सून कमी जास्त कसं काय होतो, त्यामध्ये एल निनो काय आहे, ला निना काय आहे, हे सगळं विचारून झालंय. तो टॉपिक व्यवस्थित करा, प्रश्न येतो बरं का हा मान्सून वरती. आणि यानंतर स्थानिक वाऱ्यांवरती येतात का, तर येतात. जगामधले वेगवेगळे लोकल विंड्स जसं की चिनूक, पॉन, सिरोक्को, बरोबर, ब्रिक फिल्डर, ही नावं आपण पाहिलेच जोड्या लावायला भरपूर वेळा आलेली आहेत, बरोबर. सो हा जो हवामानशास्त्राचा टॉपिक आहे, बरं हवामानशास्त्र एवढंच नाही वाऱ्यांपुरतं, अजून खूप आहे. भरपूर पॉइंट आहेत, ढगांचे प्रकार आहेत, पावसाचे प्रकार आहेत, खूप सारे टॉपिक आहेत. पण त्यातला मी फक्त हा का सांगतोय रिव्हिजन मध्ये, कारण हा तुम्हाला परफेक्ट करायचा आहे. बाकी सर्व टॉपिक तुम्हाला रीड करायचे आहेतच, पण हा परफेक्ट करायचा आहे. ओके सर. यानंतर जगाची प्राकृतिक वैशिष्ट्ये, जसा भारताचा भूगोल आपण पाहिला होता तसा जगाचा भूगोल पण विचारला जातो आणि जगाची प्राकृतिक वैशिष्ट्येच विचारली जातात. इतर काही पॉइंट्स आलेले नाही आजपर्यंत जास्त, बरोबर. मग प्राकृतिक वैशिष्ट्यांमध्ये काय, जगाचा भूगोल आपण विचार करतो त्यावेळेस बघा, पर्वताचं लोकेशन म्हणजे स्थान कुठं आहे, कोणत्या खंडामध्ये आहे, आणि त्याचा प्रकार कोणता आहे, बरोबर. हा टॉपिक असेल. किंवा आता मागच्या वर्षी 2 प्रश्न आले होते पठारांवरती 22च्या प्रिलिम्सला. एक म्हणजे त्यांनी लोकेशन नुसार एक प्रश्न विचारला होता, एक प्रश्न विचारला होता त्यांनी प्रकारानुसार. हे टॉपिक समजून घ्या, ह्याच्यावरती प्रश्न येतोय. आता मागच्या वर्षी पठार विचारले होते, पर्वतावरती प्रश्न येऊ शकतो, जो ऑलरेडी आलेला पण आहे. वली पर्वतावरती मला सांगा बरं, 22च्याच मला वाटतं प्रिलिम्सला का 21च्या प्रिलिम्सला टाइप्स ऑफ फोल्ड वरती प्रश्न विचारला होता. वळ्यांचे प्रकार आणि त्याचा अर्थ विचारला होता. येस सर. सो हा टॉपिक समजून घ्या. जर तुम्ही या टॉपिक अंतर्गत हे करायला गेला, पर्वत अभ्यासाला गेला, हे सगळं तुम्हाला अभ्यास करावं लागतं. पठारांतर्गत तुम्हाला हे अँगल कव्हर करावे लागतात, बरोबर. यासोबत आता जगातली वेगवेगळी मैदानं आहेत, त्यांचाही अभ्यास करा. मी सजेस्ट करेल की वाळवंटावरती अजून प्रश्न आलेला नाही, येऊ शकतो, बरोबर. हे टॉपिक एकदा परफेक्ट करून ठेवा. यासोबत स्थलांतरित शेतीचे प्रकार, आता एव्हरग्रीन टॉपिक आहे आपला, स्थलांतरित शेतीचे नावं जी जगातली आहेत, बरोबर. यासोबत जो गवताळ प्रदेश आहे, गवताळ प्रदेशातली जगभरातली नावं, ही मॅपिंग एकदा करून घ्या. आपण बरेचसे टॉपिक लेक्चर मध्येच कव्हर केलेले आहेत, पण तुम्ही तुमच्या लेवलला एकदा रिवाइज कराल हे टॉपिक, बरोबर. हे येतात परीक्षेमध्ये, फक्त एक्सेप्शन आहे 23ची प्रिलिम्स. 2023 मध्ये जगाच्या प्राकृतिक भूगोलावरती या वैशिष्ट्यांवरती प्रश्न नाहीये. त्यांनी सागरशास्त्रातले 2 प्रश्न विचारले होते, पण होता जगाच्या भूगोलावरती. फक्त हा नव्हता टॉपिक, म्हणजे प्राकृतिक नव्हता, त्यातलाच एक शेवटचा पार्ट म्हणजे सागरशास्त्रातलाच होता.
हे जे वैशिष्ट्य आहेत त्यावरती नव्हता फक्त, बरोबर. पण असं नाही की 23ला नव्हता म्हणून कधीच नाहीये, 22ला होता, 21ला होता, 20ला होता, बरोबर. सो टॉपिक महत्वाचा आहे, आपण त्याला व्यवस्थित करायला पाहिजे. यानंतर आता प्राकृतिक भारताचा पाहिलं, प्राकृतिक जगाचा पाहिलं, फक्त प्राकृतिक भूगोल ऍज अ कन्सेप्च्युअल पार्ट पण येतो बरं का. फॉर एक्झाम्पल लँडफॉर्म्स, भूरूपे. परीक्षेमध्ये येतात, आपल्याला विचारतात की कोणती खनन कार्याची भूरूपं आहेत, कोणती संचयन कार्याची भूरूपं आहेत. म्हणजे इरोजनल लँडफॉर्म, डिपोजिशनल लँडफॉर्म, त्याची उदाहरणं, एजंट्स, ही जस्ट एक कन्सेप्ट झाली. यानंतर प्राकृतिक भूगोलाच्या कन्सेप्ट कोणते विचारले जाऊ शकतात, जसं की आता त्या दिवशी एक प्रश्न पाहिला आपण, बरोबर, हीट बजेटचा प्रश्न. आता हीट बजेटचा प्रश्न देखील आयोगाने 11वी एनसीईआरटी मधून विचारला होता. ऍज इट इज याच्या कन्सेप्ट आहेत सगळ्या. अशा अनेक कन्सेप्ट आहेत ज्या विचारल्या जातात. प्राकृतिक भूगोलाचे भारताला लिंक करून प्रश्न येतात, जगाला लिंक करून प्रश्न येतात, आणि फक्त प्राकृतिक भूगोलाचे कन्सेप्च्युअल प्रश्न पण येतात. यासाठी पण आपण रेडी पाहिजे. आणि हे सगळं तुम्हाला 11वी एनसीईआरटी मध्ये मिळून जातं. इंग्लिशमध्ये असेल तर इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये कुठं मिळालं ट्रान्सलेशन तर मराठीमध्ये करा, बरोबर. आपले नोट्स आहेत त्यातून फॉलो केलं तरी चालेल. यानंतर एक टॉपिक रिपीटेडली येतोय बरं का, म्हणजे 15 पैकी 1 ते 2 प्रश्न जर कोणत्या टॉपिक वरती फिक्स येत असतील तर तो हा टॉपिक आहे. कारण तुम्ही नोटीस करत असाल की विश्व या टॉपिक वरती काही वेळेस प्रश्न येतोय. सूर्यमालेवरती 22ला प्रश्न आलता, बुध ग्रहाचा प्रश्न विचारला होता, बरोबर. पृथ्वी टॉपिक वरती 2023 मध्ये 2 प्रश्न आले होते बघा. चंद्रावरती एक आला होता आणि पृथ्वीवरती एक आला होता, बरोबर. सो जसं की आता आलता बघा तो उन्हाळा आयन दिन दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबर आला होता प्रश्न. चंद्राच्या कला विचारल्या 23च्या प्रिलिम्सला, की तो गिबियस फेज जी आहे ती कुठं आढळते, म्हणजे 1/4 भाग जो आहे, मला वाटतं 1/3 भाग जो आहे तो तुम्हाला कुठं काय पाहायला मिळतो, नाही 3/4 भाग कुठं तुम्हाला प्रकाशित पाहायला मिळतो, बरोबर. ते पौर्णिमा अमावस्या वगैरे या टॉपिक वरती आपण पाहिलं त्या अनालिसिस मध्ये की 5 वर्षामध्ये प्रश्न आले, एकही वर्ष असं नाहीये की या टॉपिकला प्रश्न नाही म्हणून, बरोबर. 24ला पण या टॉपिक वरती प्रश्न येणारच आहे. तुम्ही व्यवस्थित हा टॉपिक प्रिपेअर करून ठेवा. प्रश्न येतो, गेल्या 5 वर्षामध्ये आलाय, पुढच्या वर्षी येईल. फक्त एवढाच फरक आहे ना, काही वेळेस युनिव्हर्स वरती विचारतात, काही वेळेस सोलार सिस्टीम, काही वेळेस अर्थ आणि काही वेळेस मून. तर हा एक फरक आहे जो समजून घ्या. यानंतर मग सर महाराष्ट्र भूगोल विचारतच नाहीत का, विचारतात पण खूप कमी. प्रिलिम्सला महाराष्ट्र भूगोलावरती एकच एक्सेप्शन मला आठवतं अपवाद होता की जे 3-4 प्रश्न आले होते प्रिलिम्सला राज्यसेवेला 5 वर्षामध्ये. पण मोस्टली अलीकडच्या काळामध्ये जर पाहिलं आपण तर 1 ते 2 प्रश्न हे महाराष्ट्र भूगोलावरती येत आहेत, आणि त्यात पण टॉपिक हे लिमिटेड विचारले जात आहे. खूप सारं काही विचारत नाहीयेत, विचारायला खूप सारं आहे, बरोबर. पण ना रिपीटेडली पॅटर्न होतोय की नद्या आणि पर्वत हा एक टॉपिक 22ला आला होता, 23ला पण आला होता, ऍज इट इज प्रश्न होता, बरोबर. आणि लोकसंख्या म्हणजे 2023ला आणि 22ला जर आपण नद्या आणि पर्वत टॉपिक पाहिला महाराष्ट्राचा, तर 21ला आणि 20ला तो लोकसंख्या होता. म्हणजे गेल्या 4 वर्षामध्ये हे 2 टॉपिक विचारले गेलेत 2-2 वर्ष, बरोबर. चांगल्या पद्धतीने करून ठेवा. महाराष्ट्र भूगोलाचा अभ्यास तर पूर्ण करा, पण लक्षात ठेवा की हे रिव्हिजन मध्ये जास्त करायचे आपल्याला. मी म्हणत नाही की मी जे सांगतोय तेवढंच करा, सगळा अभ्यास करा, पण हे रिव्हिजन मध्ये जे सांगतोय ते जास्त तुम्ही काय कराल, फॉलो कराल. ओके. तर हे भूगोल विषयाचे काही महत्वाचे टॉपिक होते. आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल. जर यासारखेच तुम्हाला अजून कोणतेही लेक्चर हवे असतील तर लेक्चर वरती कमेंट करून नक्की सांगा. लेक्चर आवडलं असेल तरी कमेंट करून नक्की सांगाल. लाईक करायचं कोणी बाकी असेल तर लाईक करा. व्हॉट्सअपच्या ग्रुपला तुम्ही जर जॉईन नसाल तर आपल्या या नंबरला व्हॉट्सअपला मला मेसेज करा, मी ग्रुपला तुम्हाला ऍड करून देईल, स्क्रीनशॉट घेऊ शकता. आय होप सेशन आवडलं असेल. जाता जाता काही महत्वाची माहिती सांगतो बघा. 40 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस, या व्यतिरिक्त ऑफलाईन क्लासेसचे सेशन तुम्ही पाहू शकता. हे सगळे सुपर टीचर तुम्हाला गाईड करायला आहेत. आपली 2024 आणि 25 साठी एक फाउंडेशन बॅच आपण लॉन्च केलेली होती. तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. यामध्ये खूप सारे फायदे आहेत. 2 एक्स्ट्रा गोष्टी आहेत, प्रिंटेड स्टडी मटेरियल आणि मेंटॉरशिप प्रोग्राम. जर तुम्हाला एनरोलमेंट करायची असेल तर आपला कोड यूज करा कॅपिटल मध्ये अनिकेत, तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट या बॅच वरती मिळून जाईल. तुम्ही एनरोलमेंट करू शकता. यासोबत जर तुम्ही फक्त कंबाईनचा अभ्यास करत असाल तर कंबाईन साठी पण सेपरेट बॅच आपली, मॅक्सिमम डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल आपल्या कोड वरती. आणि सर राज्यसेवा प्रिलिम्स साठी फक्त मला क्रॅश कोर्स हवा आहे तर क्रॅश कोर्स देखील तुम्ही जॉईन करू शकता. डिस्काउंट साठी आपला कोड यूज कराल, तुम्हाला डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. ओके. चला, सो आय होप इथपर्यंत क्लिअर असेल. जर कोणतंही लेक्चर तुम्हाला राज्यसेवा पूर्व किंवा कंबाईन पूर्व कोणत्याही बाबतीत हवं असेल, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आपण त्यावरती नेक्स्ट टाइम काय करूया, जे लेक्चर आहे ते अरेंज करूयात. ओके. सो थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.